नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आरोही यशला सांगत असते, माझी मैत्रीण सगळ्यांना भेटायला तिकडे कर्जतलाच बोलावतीये. तर यश तिला म्हणत असतो, मग जा की तिकडे तिला भेटायला. तर आरोही म्हणते, आजी माझ्या एकटीला तिकडे नाही जाऊ देणार. तू येशील माझ्याबरोबर? तू जर माझ्यासोबत असशील तर आजी नाही म्हणणार नाही आणि आपल्याला उद्याच जायचंय. यश म्हणतो, लगेच उद्या शक्य नाहीये. मला खूप प्रयत्नांनंतर एका सिंगरची डेट मिळाली आहे आणि माझं उद्या रेकॉर्डिंग आहे. तर आरोही म्हणते, ठीक आहे, मग मी तिला कळवते मला नाही जमणार म्हणून. कारण आजी डेफिनेटली मला एकटीला जाऊ देणार नाहीयेत. आरोही तिचा चेहरा पाडून बसलेली असते तर यश तिला म्हणतो, तुला तुझा चेहरा पाडून बसण्याची काही गरज नाही आणि तुला तुझा प्लॅन कॅन्सल करण्याची सुद्धा गरज नाही. माझ्याकडे एक आयडिया आहे. तू तुझ्याबरोबर अनघाला घेऊन जा. तर आरोही म्हणते, हो, ही आयडिया छान आहे. पण आम्ही दोघी घराबाहेर जाणार म्हणजे झालंच. तर यश आरोहीला म्हणतो, तू आईशी बोल. आई व्यवस्थित आजीला कन्व्हिन्स करेल. एकदा आई आजीशी बोलली ना की आजी ऐकेल. तर आरोही म्हणते, नक्की ना? तर यश म्हणतो, हो. तर यश आरोहीच्या पोटावर हात ठेवतच म्हणतो, माझ्या पिल्लाची काळजी घ्यावी लागेल हां. तिला व्यवस्थित सांभाळ. तिला काही त्रास होता कामा नये. तर आरोही म्हणते, तिला? तुला काय माहितीये ती असेल? तो पण असू शकतो. तर यश म्हणतो, नाही, ती तीच आहे, मला माहितीये. यश म्हणतो, माझी खूप इच्छा आहे मनापासून मुलगीच व्हावी अशी. मी ना तिचं नाव पण ठरवून ठेवलंय. तिला कुठल्या शाळेत घालायचं, कसं वाढवायचं, सगळा विचार मी करून ठेवलाय. आरोही, मला ना तिच्यासाठी खूप पैसा कमवायचा आहे. तिला काही कमी पडता कामा नये. आरोही म्हणत असते, पण अजून खूप अवकाश आहे, माहिती आहे ना तुला? तर यश म्हणतो, हो, माहिती आहे मला. पण मला धीर धरवत नाहीये. कधी एकदा आपलं बाळ आपल्या हातात येतंय असं मला झालंय. तर आरोही त्याला म्हणते, वेडा झालायस का? तर यश म्हणतो, हो, वेडा तर मी आहेच. आपलं बाळ आल्यानंतर आपलं आयुष्य किती बदलेल ना, मला ते सगळं चित्र आता डोळ्यासमोर दिसतंय. तर आरोही म्हणते, हो, पण ते आता लगेच रंगवू नकोस. अजून खूप वेळ आहे या सगळ्यासाठी. बरं, मी नक्की जाऊ ना उद्या? तर यश म्हणतो, हो, नक्की जा. तर आरोही म्हणते, ठीक आहे, मग मी आईंशी बोलते. त्यानंतर संध्याकाळी अनिरुद्ध संजना घरी आलेले असतात. तर संजना म्हणत असते, किती दिवस आणखी आपण असं लोकांसमोर हातपाय जोडणार आहोत? प्रत्येकजण आपल्याकडे आपण खुनी असल्यासारखं बघतोय. जेलमध्ये जाऊन येणारा प्रत्येकजण मर्डरर असतो का? मूर्ख लोक. त्यापेक्षा एखाद्याचा मर्डर केला असता आणि जेलमध्ये गेलो असतं तर बरं झालं असतं. अनिरुद्ध म्हणतो, चिडलीस की वाटेल ते बोलतेस का ग तू? संजना म्हणते, मग काय? तर अनिरुद्ध म्हणतो, बरं ठीक आहे, ते जाऊ दे, मला काळजी आहे ती नोकरीची. असं चालू राहिलं तर आपलं अवघड आहे. संजना म्हणते, आणि मला जास्त काळजी आहे ती आपल्याकडे असलेल्या पैशांची. ते सगळे काम शोधण्यात जात आहेत. इन्कम झिरो आहे आपलं. आणि थोडेफार जे काही आहेत ना ते सगळे येण्यात जाण्यात वेस्ट होत आहेत. तर अनिरुद्ध म्हणतो, आणि तुझ्या खाण्यापिण्यात? तर संजना म्हणते, मी एकटीच बाहेर खाते का रे? तू नाही खात? तर अनिरुद्ध म्हणतो, घरात जेवण असतं ना आपल्या, मग रोज बाहेर कशाला खायचं? तर संजना म्हणते, हो, असतं ना. पण आपल्यासाठी जेवण बनत नाही आपल्या घरात, माहिती नाहीये का तुला? तर अनिरुद्ध म्हणतो, घरात सगळ्यांसाठी जेवण असतं, पण ते तुला आवडत नाही. आपल्या घरामध्ये 4-5 माणसांचं जास्तीचं जेवण असतं. या घरामध्ये आजपर्यंत कधीही कोणीही न जेवता परत गेलेलं नाहीये. अरुंधती अन्नपूर्णा आहे. संजना म्हणते, या अन्नपूर्णेने आपली काय वाट लावलीये ते बघतोयस ना? त्यावेळी कांचन नाही म्हणजे नाही असं म्हणतच हॉलमध्ये येऊन बसते आणि अरुंधती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, कर्जत म्हणजे एवढं लांब नाहीये आणि अनघा सुद्धा आहे ना आरोही बरोबर. तर अनघा म्हणत असते, ताई तू अजिबात काळजी करू नकोस, मी तिला व्यवस्थित घेऊन जाईन. कांचन म्हणते, या दोघी काहीही म्हणाल्या तरी नाही म्हणजे नाहीच. या अवस्थेत कुठेही जायचं नाही, काही कमी जास्त झालं म्हणजे. अरुंधती म्हणत असते, अनघा असताना काही होणार नाही. ती तिला सांभाळून नेईन, आपली गाडी घेऊन जात आहेत. अनघा उत्तम ड्राईव्ह करते. तर अनघा कांचनला म्हणते, आणि मी किती वेळा तुम्हाला बाहेर घेऊन गेलीये, मग तुम्हीच सांगा मी गाडी व्यवस्थित चालवते की नाही ते. तर अनिरुद्ध विचारतो, आई काय झालं? कोण कुठे जातंय? तर कांचन म्हणते, कोणी कुठेच जायचं नाही. अरुंधती कांचनला म्हणते, आई जाऊ द्या ना तिला. तिची मैत्रीण एकदा जर्मनीला गेली की परत तिला भेटणार नाही. तिचा चेहरा बघा बघा जरा. तर आरोही म्हणते, आजी ती माझ्या बालपणीची मैत्रीण आहे, प्लीज जाऊ द्या ना. कांचन म्हणते, बरं आता तू एवढं म्हणतीच आहेस तर देते परवानगी. आणि ती आरोहीला म्हणते, पण एक लक्षात ठेव, तिथे पोचेपर्यंत सतत मला फोन करत राहायचं. तर आरोही म्हणते, हो, मी तुम्हाला दर 15 मिनिटांनी अपडेट्स देत राहील. तर अनघा म्हणते, आणि मी आरोही बरोबर आहे ना, मी गाडी अगदी व्यवस्थित चालवेन आणि तिला फुलासारखं जपेन. कांचन म्हणते, ठीक आहे, जा मग. आता तुमच्या सासूनेच परवानगी दिली आहे, तिथे मी काय बोलणार? तर आरोही आनंदात उड्याच मारते. तर लगेच कांचन म्हणते, झाला हिचा धसमुसळेपणा चालू, म्हणून मी सांगत होते कुठेही जायचं नाही. ही अशी वागणार आहेस का तिथे?
असं वागायचं नाही सांगून ठेवते. तर अनघासुद्धा मुद्दाम म्हणायला लागते, असा जर दसमुसळेपणा करणार असशील ना तर गाडी अर्ध्या रस्त्यातून परत घेऊन येईल. आजीने सांगितलेले सगळे रूल्स फॉलो झाले पाहिजेत, समजलं? तर आरोही म्हणते, हो आजी सॉरी, मी नीट लक्ष ठेवेन. आणि ती अरुंधतीला म्हणते, मी जानकीचं सगळं करून जाईन. तर अरुंधती तिला म्हणते, जानकीची काही काळजी करू नकोस, मी दिवसभर घरीच आहे, मी बघेन तिच्याकडे. बरं आता चला झोपायला जा, उद्या लवकर निघायचं आहे ना. त्या दोघी गेल्यानंतर कांचन अरुंधतीला म्हणत असते, मला काळजी वाटते ग, पोर खूप लहान आहे ही. अरुंधती म्हणते, आई नका काळजी करू. आणि त्या दोघी तिथून उठून जातात. तर संजना अनिरुद्धला म्हणते, आपण काही इनविजिबल आहोत का? दिसत नाही हो त्यांना? इतका इग्नोरन्स. काही नाही, अरुंधतीच आई अप्पांना शिकवतीये हे सगळं, बाकी काही नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संजना अनिरुद्धला म्हणत असते, अरुंधतीने सगळं परत केलं पण गाडी मात्र स्वतःजवळच ठेवली. तेवढ्यातच यश तेथे असतो. तर यश त्या दोघांना म्हणतो, आईने गाडीसुद्धा परत पाठवली होती, सुलेखाताईंनी ती परत दिली. कारण आजी आप्पांचं वय झाले, इमर्जन्सी असेल तर गाडी लागेल म्हणून. अनघा आणि आरोही निघणार असतात तर कांचन त्या दोघींना म्हणते, नीट जा आणि बाहेरचं काही खाऊ नका. तर आरोही म्हणते, आजी नाही खाणार, आईंनी डबा दिलाय ना. तर कांचन अनघाला म्हणते, गाडी सावकाश चालव आणि आरोही तू स्वतःची काळजी घ्यायचीस. अनघा म्हणते, आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी तिला व्यवस्थित घेऊन जाते. तर अरुंधती म्हणते, पोचलं की कळवा. आणि त्या दोघी निघतात. तर यश त्यांच्याजवळ चावी देतो आणि अनघाला म्हणतो, पेट्रोल फुल भरलेलं आहे, मध्ये कुठे थांबू नका. त्या दोघी जातात. तर कांचन अरुंधतीला म्हणते, तू म्हटली म्हणून, नाहीतर अजिबात इच्छा नव्हती मला त्यांना पाठवण्याची. तेवढ्यात संजना जागेवरून उठते. तर संजना आणि कांचनचा धक्का लागतो आणि तिच्या हातातील कप खाली पडून फुटतो. तर लगेच कांचन यशला म्हणते, जा पटकन अनघा आरोहीला थांबव. तर यश विचारतो, काय झालं? कांचन म्हणते, काच फुटली, अपशकुन झाला. यश म्हणतो, आजी असं काही नसतं. कांचन म्हणतो, पटकन आरोहीला फोन कर आणि तिला सांग पटकन परत या. यश म्हणतो, आजी रिलॅक्स, शकून अपशकुन असं काही नसतं, हे सगळे मनाचे खेळ आहेत, आपण जाऊ आज चल. तर कांचन म्हणत असते, नाही त्यांना बोलव पटकन. तर अरुंधती कांचनला म्हणते, आई त्यांना काहीही होणार नाहीये, हा विचार आधी मनातून काढून टाका, नाहीतर त्या येईपर्यंत तुम्ही तीच काळजी करत बसाल. आणि अरुंधती कांचनला आत घेऊन जाणार. तेवढ्यातच संजना बोलायला लागते की काच फुटणं अपशकुनच असतं ना, थांबव आरोहीला अनघाला, परत या म्हणावं. देवा, अनघा आणि आरोहीला सुखरूप घरी परत येऊ दे प्लीज. नेमकं आत्ताच कप फुटायचा होता, काय होणार आहे कोणास ठाऊक. काच फुटली असं म्हणत संजना आतमध्ये निघून जाते. थोड्या वेळानंतर कांचन अरुंधतीला म्हणते, त्या दोघी आता संध्याकाळी परत येतील, मग आपण उद्या सकाळीच आरोहीची चोरोटी भरून टाकूया, म्हणजे सगळ्यांना सांगता येईल ग. उद्या तिचं पोट दिसायला लागलं की लगेच बायकांच्या चौकशा सुरू होतील, त्यापेक्षा चोरोटी भरली की आपणच सगळ्यांना सांगून टाकूया. तर अरुंधती म्हणते, हो आई तुम्ही सांगाल तसं, उद्याच आपण आरोहीची चोरोटी भरून टाकू. तेवढ्यात यश तेथे येतो आणि तो अरुंधतीला म्हणतो, आई तुला तुझ्या कामात काही मदत हवी आहे का? तर अरुंधती म्हणते, का रे, तुला आज काही कामं नाही आहेत का? तर यश म्हणतो, अगं माझं रेकॉर्डिंग होतं, पण जो सिंगर येणार होता त्याचा घसा बसला, त्यामुळे रेकॉर्डिंग कॅन्सल झालं आणि आता मला घरात खूप कंटाळा आलाय. तर अरुंधती म्हणते, हो बरोबर आहे, बायको नाहीये ना घरात, कंटाळा येणारच. तर यश म्हणतो, हो ग, मी जायला हवं होतं तिच्याबरोबर, आता मी तिला मिस करतोय. तर कांचन म्हणते, कोणाचं काय तर कोणाचं काय. तर यश म्हणतो, अच्छा असं, आप्पा जेव्हा 2-2 दिवस गावाला जातात तेव्हा तुला चैन पडतं का? तेव्हा मिस करतेस की नाही त्यांना? तर कांचन म्हणते, आता इतक्या वर्षांची सवय झाली आहे ना, मी तुमच्यासारखं मिसबिस करत नाही, मला आठवण येते त्यांची. तेवढ्यात यशला आरोहीचा फोन येतो. तर यश म्हणतो, 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या बायकोला. यश फोन उचलतो. तर आरोही सांगते, आम्ही पोचलो, तू आजींना आणि आईंना सांगतोस का प्लीज? तर यश कांचनकडे फोन देतो. तर आरोही कांचनला सांगते, आम्ही पोचलो. तर कांचन विचारते, वाटेत काही त्रास झाला नाही ना? बरी आहेस ना तू? तर आरोही म्हणते, हो मी बरी आहे, काही त्रास झाला नाही, अनघा आहे ना माझ्याबरोबर? तर अनघा म्हणते, आजी तुमच्या धाकट्या नाचसुनेला अगदी व्यवस्थित सुखरूप पोचवलंय. तर कांचन म्हणते, हो ठीक आहे, आणि निघताना सुद्धा फोन करा, दिवसा निघा, जास्त उशीर करू नका. आणि त्या दोघी फोन ठेवून देतात. तर अनघा आरोहीला म्हणते, संध्याकाळी लवकर निघू म्हणजे घरी वेळेत पोचू, नाहीतर उगाच घरचे काळजी करत बसतील. आणि त्या दोघी आतमध्ये निघून जातात. इकडे यश कांचनला म्हणतो, फोन का ठेवलास, मला बोलायचं होतं ना. तर कांचन म्हणते, कशाला? मैत्रिणीला भेटायला गेलीये ना, थोडी तरी मोकळीक दे रे तिला. तर यश म्हणतो, आई मला भूक लागलीये, काहीतरी खायला दे ना. तर अरुंधती म्हणते, ठीक आहे देते, तोपर्यंत मला हे नारळ सोलून दे.
इकडे आरोही आणि तिच्या मैत्रिणींचा मस्त गोंधळ चालू असतो. त्यावेळी ती अनघाची ओळख करून देते आणि म्हणते ही माझी ॲक्च्युली मोठी जाऊ नसून ती माझी मोठी बहीणच आहे. अनघा मला खूप जपते. तर अनघा म्हणते असं काही नाही, आरोहीच माझी सगळ्यात जास्त काळजी घेते. आणि ती अनघाला तिच्या सगळ्या मैत्रिणींची ओळख करून देते. त्यांच्या अशाच गप्पा चालू असतात. त्यावेळी आरोही रुहीला सांगत असते, ज्या मुलाबरोबर आयुष्याची स्वप्न रंगवली होती तोच मला सोडून पळून गेला. त्यानंतर मला यश भेटला आणि त्याने माझा हात अगदी घट्ट धरून ठेवला. आज माझ्याकडे जे काही आहे ना ते सगळं यशमुळे आहे. आज माझं कुटुंब माझी ताकद आहे. तर रुही म्हणते, आरोही तुझ्या यांना कधी भेटवशील? तर आरोही म्हणते, मला सांग तू किती दिवस आहेस इथे आणि तुम्ही सगळ्या घरी या ना. म्हणजे मी सगळ्यांचीच भेट घालवून देईन, हो की नाही? सगळे खूप खुश होतील, हो ना अनघा? तर अनघा म्हणते, हो तुम्ही सगळ्याजणी या, आम्हाला आनंद होईल. तर रुही म्हणते, ठीक आहे, मग आम्ही एक दिवस ठरवतो आणि मग नक्की येतो तुमच्याकडे. आता चला भूक लागली आहे, खाऊन घेऊया का? तर आरोही म्हणते, हो माझी जेवणाची वेळ झालीच आहे. त्या सगळ्या पुढे होतात. तर अनघा आरोहीला म्हणते, तू इथलं काही खाऊ नकोस, तुला डबा आणलाय. इथे चायनीज वगैरे केलंय ते तुला चालणार नाहीये. तर आरोही म्हणते, अगं हो मी डबाच खाणार आहे. इकडे समृद्धीमध्ये अरुंधती कांचनला म्हणते, चोरुटीचं सगळं सामान घेऊन आलीये, एकदा तुमच्या डोळ्याने बघून घ्या. तर कांचन म्हणते, मिठाई राहिली की? तर अरुंधती म्हणते, ती उद्या सकाळी आणते. कांचन म्हणते, उद्याचा दिवस अतिशय छान आहे. पण या दोघी राहिल्या कुठे? एव्हाना यायला हव्या होत्या. तर अरुंधती म्हणते, येतील आई. संजना म्हणते, त्या दोघी बाहेर गेल्या, त्यांना थोडं एन्जॉय करू द्या. तर कांचन म्हणते, तुला मध्ये नाक खुपसायला कोणी सांगितलं ग? आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. इकडे सगळ्यांचे जेवण झालेले असतात आणि त्या खेळत बसलेल्या असतात. त्यावेळी रुही म्हणते, तुझ्या सासूने असा डबा वगैरे का ग पाठवला? तर अनघा म्हणते, अगं तिची तब्येत बरी नाही ना. तर आरोही म्हणते, हो आणि मी थोडं थोडं टेस्ट केलंच की सगळं. रुही म्हणते, आवडलं ना, खास तुमच्यासाठी बनवून घेतलं सगळं. अनघा तुला पण आवडलं ना? तर अनघा म्हणते, हो सगळं छान होतं. रुही आरोहीला म्हणते, बरं झालं तू आलीस, तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते मी. तर दुसरी मैत्रीण लगेच म्हणते, रुही तू आम्हाला जेव्हा मिस करशील ना तेव्हा भेटायला येत जा गं. तर रुही म्हणते, हो मी आता ठरवलंय, वर्षातून एकदा तरी भारतात चक्कर मारायचीच. आणि ती आरोहीला म्हणते, तू आणि यश या ना जर्मनीला, माझ्याकडेच राहा, मी तुम्हाला सगळं जर्मनी फिरवेन. अगं तिथे खूप काही आहे पाहण्यासारखं. तर आरोही म्हणते, हो पण इतक्यात तरी येणं होईल असं वाटत नाहीये. म्हणजे निदान पुढचे काही महिने तरी. आणि त्यानंतर यायचं असेल ना तर आम्ही दोघं नाही, तिघं येऊ. मी प्रेग्नंट आहे. हे ऐकून तर त्या सगळ्यांना खूप आनंद होतो. इकडे कांचन अरुंधतीला म्हणते, हे सगळं सामान आतमध्ये नेऊन ठेव, एका जाग्यावर ठेव, म्हणजे नंतर शोधाशोध नको. अरुंधती म्हणते, आपण उद्या सकाळीच ओटी भरतोय ना, तर स्वयंपाकघरातच ठेवते. आणि ती ते सगळं सामान उचलून घेऊन जात असते. त्यावेळी देखील संजना आणि अरुंधतीचा धक्का लागतो आणि त्यातील सगळं हळदी कुंकू खाली सांडतं. तर कांचन म्हणते, काय चाललंय सकाळपासून, सारखे अपशकुन घडतायत. आणि ती संजनाला म्हणते, डोळे फुटले का तुझे, बघून चालता येत नाही? तर संजना म्हणते, तुम्ही मला काय बोलताय, हिला बघून चालता येत नाही, हिला बोला ना. कांचन म्हणत असते, मला उलट उत्तर देऊ नको, सांगून ठेवते. तर अरुंधती ते सांडलेलं सगळं हळदी कुंकू भरत असते. कांचन म्हणत असते, असं काही घडलं की भीती वाटते ग मला, एकावर एक अपशकुन घडताय. तर अरुंधती म्हणत असते, आई तुम्ही नका काळजी करू, काही होणार नाहीये, सगळं व्यवस्थित होणार आहे. कांचन म्हणत असते, आता त्या दोघी लवकर परत येऊ दे, त्याशिवाय माझ्या जीवात जीव राहायचा नाही. तू एक काम कर, त्यांना फोन कर आणि विचार निघालात का म्हणून, नाहीतर अंधार होईल. अरुंधती म्हणते, हो आई तुम्ही शांत व्हा, मी हे सगळं आत नेऊन ठेवते आणि लगेच त्यांना फोन करते. कांचनला खूप काळजी वाटत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कांचन अनघाला फोनवर म्हणत असते, तिची चोरोटी भरायची राहिली आहे, सांगितलं होतं ना कोणाला सांगू नका म्हणून. तर अनघा म्हणते, सॉरी. तर कांचन म्हणते, आता काय सॉरी, निघा आता लवकर. तर अनघा म्हणते, हो लगेच निघतो. अनघा आणि आरोही घरी परत येण्यासाठी निघालेल्या असतात. त्यावेळी गाडीमध्ये आरोही म्हणत असते, सगळ्याच मुली माझ्यासारख्या नशीबवान नसतात ना, त्यांना तुमच्यासारखी गोड माणसं मिळत नाहीत. तर अनघा म्हणते, मिळेल, त्यांना सुद्धा आयुष्यात सगळं काही मिळेल, मी देवाकडे प्रार्थना करेन. तेवढ्यात आरोहीला त्रास होत असतो तर ती मोठ्याने ओरडते. अनघा तिच्याकडे लक्ष देते. तेवढ्यात समोर एक मोठी गाडी येते. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल, कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या